34 वर्षीय तरुण पोहण्यासाठी साठवण तलावात उतरला असता तो बेपत्ता झाल्याची घटना दिनांक 4 जुलै रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे घडली होती. 24 तासाने सदर तरुणाचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द पाटीलवाडी येथील रहिवाशी असलेला कैलास रामदास ठाकरे वय 34 वर्ष हा तरुण दिनांक 4 जुलै रोजी दुपारच्या सुमारास चिंचोली परिसरात असलेल्या पाणी साठवण तलावात पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. पोहत असताना तो पाण्यात बुडाला आणि बेपत्ता झाला होता. राहुरी नगर परिषद, देवळाली नगर परिषद व श्रीरामपूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे 15 ते 20 कर्मचारी बोटीच्या साह्याने दिवसभर शोध कार्य राबवण्यात आले. मात्र तरुणाचा शोध लागला नव्हता. सायंकाळी अंधार पडल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते. त्यानंतर दिनांक 5 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. दुपारी 12:30 वाजेदरम्यान अखेर शोधकार्यात यश आले आणि मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या शोध मोहिमेत राहुरी नगर परिषद पथकातील राजेंद्र पवार, सुरेश वाघ, चालक देवगिरे, कांचन साळवे, श्रीरामपूर नगर परिषद पथकातील मुज्जू शेख, दिनेश बागडे, देवळाली नगर परिषद पथकाचे भारत साळुंके, अशोक पंडित, योगेश सेलार यांच्या पथकासह स्थानिक तरुण अमोल पवार, सिद्धांत डुकरे, सुनील माळी, शंकर पवार, सोमनाथ बोरसे, बबन बर्डे यांनी अथक परिश्रम घेतले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.